नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 4थी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 यामध्ये पाठ क्रमांक पहिला निसर्गाचा ठेवा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण आज पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायाला. पहा, उजळणी करूया. यामध्ये तुमच्या परिसरात आढळणाऱ्या पाण्याचे स्रोत खालील यादीतून निवडून लिहा. पहा, आपल्याला या ठिकाणी यादी दिलेली आहे. तलाव, समुद्र, नदी, धरण, विहीर, आड, हातपंप, बारव, ओढा, झरा, धबधबा आणि सरोवर. तर आता आपण आपल्या परिसरामध्ये आढळणाऱ्या पाण्याच्या स्रोतांची नावे लिहूया. उत्तर विहीर, हातपंप, नदी, धरण, ओढा, तलाव. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ. ओळखा पाहू मी कोण. यामध्ये 1. मी चिकट आणि मऊ आहे. मी पाणी सहज धरून ठेवतो. तर याचं उत्तर असणार आहे चिकणमाती. त्यानंतर 2 आहे. मी वाळूसारखे आहे. मी पाणी धरून ठेवू शकत नाही. तर याचं उत्तर लिहायचं आहे आपण वालुकामय माती. आणि 3 आहे. मी वालुकामय माती, चिकणमाती व गाळ यांच्यापासून तयार झालेले आहे. तर याचं उत्तर आहे पोयटा माती. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक आ. ओळखा पाहू मी कोण या प्रश्नाची उत्तरे लिहिली आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न ई. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये 1. मातीचे उपयोग लिहा. तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहा. उत्तर पहा. 1. शेती करण्यासाठी मातीचा उपयोग होतो. 2. घरे व विटा तयार करण्यासाठी माती वापरतात. 3. मातीपासून मडकी, खेळणी व भांडी बनवतात. आणि 4. झाडे वाढवण्यासाठी माती आवश्यक असते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. मातीच्या प्रदूषणाची कारणे लिहा. आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर पहा. 1. रासायनिक खते व कीटकनाशकाचा अतिवापर. 2. प्लास्टिक व कचरा जमिनीत टाकणे. 3. कारखान्यातील सांडपाणी व रसायने. आणि 4. झाडांची तोड व मृदाशरण. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे 3. निर्धोक पाणी म्हणजे काय. तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहा. उत्तर ज्या पाण्यात घाण, जंतू व हानिकारक पदार्थ नसतात आणि जे पाणी पिण्यास सुरक्षित असते त्याला निर्धोक पाणी असे म्हणतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. पाण्याचे प्रदूषण कोणकोणत्या कारणांनी होते. तर आता आपण याचं उत्तर लिहा. पहा. 1. सांडपाणी नदीत सोडल्यामुळे. 2. कचरा व प्लास्टिक पाण्यात टाकल्यामुळे. 3. कारखान्यातील रसायने पाण्यात मिसळल्यामुळे. 4. शेतीतील खते व कीटकनाशके पाण्यात वाहून गेल्यामुळे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई. पहा. घरात पाणी कशा कशात साठवले जाते ती साधने खालील शब्दकोड्या शोधा. भोवती चौकट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक शब्दकोडे दिले आहे आणि या शब्दकोड्यामध्ये आपण घरातील पाणी कशा साठवतो त्याला आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. तर आपण आता करूया. पहा, या ठिकाणी आपलं रांजण हे एक उदाहरण दिलेलं आहे. आपण दुसरं लिहूया कळशी, त्यानंतर टाकी, त्यानंतर माठ आणि त्यानंतर बादली. अशा प्रकारे आपण हे शब्दकोडं सोडवायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक उ. पहा. खालील चित्राचे निरीक्षण करा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रावर आधारित काही प्रश्न विचारले. तर आपण त्या प्रश्नांची आता उत्तरे देऊ. सर्वप्रथम आपण चित्राचं निरीक्षण करायचं आहे. पहा. पहिला प्रश्न आहे चित्रात पाणी निर्धोक करण्याची कोणती पद्धत वापरली आहे. तर आता याचं उत्तर लिहायचं आहे. पहा. पाणी उकळणे ही पद्धत आपल्याला या ठिकाणी वापरल्याची दिसून येते. पाणी उकळलं जात आहे आणि त्यामुळे पाणी निर्धोक होणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2. निर्धोक होण्यासाठी पाणी किती वेळ उकळावे. तर आता या प्रश्नाचं उत्तर आपण लिहूया. उत्तर 10 ते 15 मिनिट उकळावे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे 3. पाणी उकळल्यानंतर ते पिण्यास सुरक्षित का होते. तर आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर पाणी उकळल्यामुळे त्यातील हानिकारक सूक्ष्म जंतू नष्ट होतात, त्यामुळे पाणी पिण्यास सुरक्षित होते. अशा प्रकारे आपण या चित्राचं निरीक्षण करून त्यावर दिलेल्या 3 प्रश्नांची उत्तरे आपण लिहिलेली आहेत. पुढील प्रश्न आहे उ. पुढील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. पहा. 1. खालीलपैकी कोणता पाण्याचा स्रोत नाही. आता आपण उत्तरे वाचूया. पहा. 1. नदी, 2. जंगल, 3. तलाव आणि ड आहे विहीर. आपल्या सर्वांना माहीत आहे या ठिकाणी जंगल हे पाण्याचा स्रोत नाही. तर आपण जंगलला या ठिकाणी काय करायचं आहे, गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. माती प्रदूषण कशामुळे होते. पहा. त्यासाठी आपले पर्याय दिलेले आहेत. अ. मातीत झाडे लावल्यामुळे. 2. मातीत कचरा आणि प्लास्टिक टाकल्यामुळे. क. पाणी वाचवल्यामुळे. आणि ड. मातीत गुरे धुतल्यामुळे. तर याचं उत्तर आहे ब. मातीत कचरा आणि प्लास्टिक टाकल्यामुळे. तर या ऑप्शनला आपण गोल करायचं आहे. पुढे 3.
पाण्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग कोणता? यासाठी पर्याय अ फरशी पुसण्यासाठी, ब खेळण्यासाठी, क पिण्यासाठी आणि ड गाड्या धुण्यासाठी. तर याचा अचूक पर्याय असणार आहे क पिण्यासाठी. तर या पर्यायाला आपण गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ऐ. तुम्ही काय कराल ते लिहा. यामध्ये एक छतावरील पाणी वाया जाऊ नये म्हणून. तर आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर मी ते पाणी पाईपाच्या सहाय्याने जमिनीत एखाद्या खड्ड्यात किंवा टाकीत साठवेल. त्याचा उपयोग बागेसाठी किंवा विहिरीचे पाणी पातळी वाढवण्यासाठी करेल. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर 2 पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून. तर आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर नद्या, तलाव किंवा इतर कोणत्याही जलस्रोतात कचरा, सांडपाणी किंवा रासायनिक पदार्थ टाकणार नाही. कपडे धुणे किंवा जनावरांना नदीमध्ये धुणे मी टाळेल. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. माती प्रदूषण होऊ नये म्हणून. तर आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर प्लास्टिकचा वापर कमी करेन, कचरा उघड्यावर टाकणार नाही आणि शेतामध्ये रासायनिक खत ऐवजी सेंद्रिय खताचा वापर करण्यास सांगेल. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. रस्त्यावरून जाताना पाण्याचा नळ चालू आहे. तर आता आपण याचं उत्तर लिहा. मी तो नळ तातडीने बंद करेल. जर नळ खराब असेल तर संबंधित प्रशासनाला किंवा व्यक्तीला त्याची दुरुस्ती करायला सांगेल. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे 5. पावसामुळे घरातील नळाला गढूळ पाणी आले. तर आता आपण याचं उत्तर लिहा. तर ते पाणी पिण्यासाठी वापरण्यापूर्वी तुरटी फिरवून किंवा कापडाने गाळून घेईल आणि त्यानंतर ते उकळून थंड करून पिण्यासाठी वापरू. अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न ऐ. तुमच्या घरात एका दिवसात खालील गोष्टीसाठी किती प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो याची नोंद करा. तुमच्या मित्रमैत्रिणीने केलेल्या नोंदीसोबत तुलना करा. तर पहा आपल्याला या ठिकाणी काही कृती दिल्यात. यामध्ये आंघोळीसाठी आपण किती पाणी वापरतो ते लिहायचं आहे. यामध्ये बादली किंवा कळशी अंदाजे प्रमाण लिहायचं आहे. पुन्हा कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी आणि पिण्यासाठी. तर ते आता आपण लिहूया. आंघोळीसाठी आपण 3 ते 4 बादल्या पाणी वापरतो असे आपण लिहायचं आहे. कपडे धुण्यासाठी साधारणपणे आपण दिवसभरामध्ये 4 ते 5 बादल्या वापरतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहायचं आहे. भांडी धुण्यासाठी 2 ते 3 बादल्या आपण पाणी वापरतो. अशा प्रकारे लिहायचं आहे. आणि पिण्यासाठी पहा आपण 2 ते 3 कळशा आपण पाणी वापरतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी निसर्गाचा ठेवा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.